महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवणार नाही. मिरज बैठकीत एकमताने ठराव मंजूर. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने 2026 मध्ये होणारी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणूक न लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मिरज येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीत पक्षाच्या पुढील राजकीय भूमिकेवर सखोल चर्चा झाली. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा संजयभाई सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ही युती आजही कायम असली तरी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7, 20, 6, 5, 4 व 3 या प्रभागामध्ये पक्षाची मोठी ताकद असून या भागात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे मत बैठकीत मांडण्यात आले. मात्र जो कोणता राजकीय पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेईल त्यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार निवडणुकीत मदत करून उमेदवार निवडून आणण्यात येईल, असा ठाम इशारा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख युसुफ शेख यांनी दिला. या बैठकीस मेजर कुमार कांबळे, शहराध्यक्ष गणेश कांबळे, बक्ष बेपारी, अरविंद कांबळे, बबन हालगुरे, स्वप्नील दंडीनवर, अजय बाबर, शाबुद्दीन शेख, लियाकत जमादार, जयसिंग साळुंके, प्रकाश कांबळे, दिलावर बुजरुक, गौतम कांबळे, सुभाष दबडे, सागर खाडे, सुरेश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे मिरज शहरातील आगामी महानगरपालिका राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज मिरज येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आज 2026 महापालिका निवडणूक लढणार नाही, परंतु गेल्या विधानसभा आणि लोकसभेला आमचे राष्ट्रीय नेते संजयभाई सोनवणे अजितदादा गटाची युती होती, ते आज या बाबतीत आहे. परंतु स्थानिक नेते आम्हाला विश्वासात घेत नाही, म्हणून आम्ही आमची ताकद 7, 20, 3 आणि 5, 6 आणि 4 या वाड्यात आहे. परंतु आम्हाला जे पक्ष, कुठलाही पक्ष आम्हाला जे विश्वासात घेईल त्यांना महेंद्र गाडे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही मदत करणार आणि निवडून आणणार. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.